बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे छत्तीसगडमधून। छत्तीसगड जिल्ह्यातील छत्तीसगड राज्यातील सुकमा या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये हल्ला घडवणाऱ्या 10 संशयित नक्षलवाद्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। सुकमामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जो मोठा हल्ला झाला होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपले जवान शहीद झालेले होते, जवळपास 25 जवान शहीद झाले होते आणि त्याच प्रकरणी आता 10 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याचं कळतंय। छत्तीसगडमधला गेल्या आठवड्यातला सगळ्यात मोठा हल्ला सीआरपीएफ जवान आणि पोलिसांची ही संयुक्त कारवाई असल्याचं कळतंय। सुकमामध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद झालेले होते। सीआरपीएफचे 25 जवान यामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर आता आज ही मोठी कारवाई। सरिता कौशिक आपल्याबरोबर आहेत। सरिता, 25 जवानांना ज्या हल्ल्यामध्ये कंठस्नान घालण्यात आलेलं होतं किंवा जे जवान आपले शहीद झालेले होते, त्यानंतर आता 10 नक्षलवाद्यांना अटक केल्याचं कळतंय। अगदी बरोबर। आणि खरं म्हटलं तर असं देशामध्ये फार कमीदा पाहायला मिळतं। एक नक्षलवादी सुद्धा पकडणं हे खूपच कठीण काम आहे। एक नाही तर चक्क 10 नक्षली पकडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या रिपोर्टमध्ये। आणि याहूनही महत्वाचा त्यामधला भाग हा आहे की या 10 नक्षलवाद्यांमध्ये 4 हे स्थानिक कमांडर आहेत। कमांडर म्हणजे एका संपूर्ण दलमला जो हेड करतो अशी व्यक्ती, आणि अशी एक नव्हे तर 4 कमांडर सरकार त्यांच्या हाती लागता असेल तर संपूर्ण सुकमा परिसरामध्ये नक्षलवाद सुरू आहे। त्या नक्षलवादाला खूप मोठा फटका म्हणावा लागेल। खूप मोठा आळा येत्या काळामध्ये जर का हे खरंच ही जी मंडळी पकडल्या गेली आहे ही खरंच जर का नक्षलवादी असतील आणि सांगितलं जातं तसं कमांडर लेवलचे असतील तर खूप मोठा हा दणका नक्की चळवळीला पडू शकतो। सरिता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे एक मोठं यश म्हणायला हवंय, मात्र यानंतर आता अशा प्रकारच्या घटनांना आळा बसतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे।